तर भारताने पाकिस्तानचे 50 पेक्षा अधिक ड्रोन्स पाडलेत। एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केलेला होता। उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर या सगळ्या भागामध्ये जे ड्रोन्स उडवण्यात आले ते भारताने हाणून पाडलेले आहेत। नगरोटा आणि पठाणकोट या भागामध्ये सुद्धा जे ड्रोन हल्ले केले ते निष्प्रभ ठरवले गेले। भारताकडून L-17 ZU-23mm आणि शिल्का सिस्टीम याचा वापरही करण्यात आला। लष्कराचा पाकिस्तानला हा मोठा दणका आपण बघतोय। 50 पेक्षा अधिक पाकिस्तानी ड्रोन्स पाडण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे। भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी माहिती देतात। भारती, आपण कालपासून म्हणत होतो की खूप मोठ्या प्रमाणात ड्रोननी हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला होता, मात्र तो किती मोठा होता हे आता एनआयच्या वृत्तसंस्थेने जी माहिती दिली आहे त्याच्यावरून कळतंय की 50हून अधिक ड्रोन आपण न्यूट्रलाइज केलेले, ते पडू दिलेले नाहीये। ते ड्रोनचा हल्ला होण्याआधीच आपण तो हल्ला परतवून लावलेला आहे आणि किती ठिकाणी झाला, तर उधमपूरला झाला, सांबाला झाला, आपल्याला जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणात त्या हल्ल्याचा प्रयत्न होत होता हे काल दिसतच होतं। तिथेही झाला, अखनूरला झाला, पठाणकोट जो आपला सगळ्यात महत्त्वाचा एअरबेस आहे तिथेही झाला। आणि इतकंच नाही तर आपण कुठले महत्त्वाचे शस्त्र वापरले, किती ॲडव्हान्स आपली शस्त्र आहेत तेही एनआय या वृत्तसंस्थेने दिले। L-70 गन्स होत्या, ZU-23mm होते, शिल्का सिस्टीम्स ही अत्यंत अत्याधुनिक अशी सिस्टीम मानली जाते। अशा सगळ्याचा वापर करून आपण तो हल्ला परतवून लावलेला आहे। हो, अगदी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। धन्यवाद भारती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।